धनकवडीत मकर संक्रांती निमित्त विधवा महिलांसाठी हळदी कुंकाचे आयोजन। एसपीडी एंटरटेनमेंटचा विधायक उपक्रम। मकर संक्रांत म्हणजे महिलांमध्ये एकच उत्साह दिसून येतो। यंदा रथसप्तमी 16 फेब्रुवारीपर्यंत असल्याने महिनाभर घरोघरी महिला हळदी कुंकवाचा कार्यक्रम करू शकतात। धनकवडी एसपीडी एंटरटेनमेंटच्या वतीने विधवा महिलांसाठी हळदी कुंकू समारंभ हा अनोखा आणि विधायक उपक्रम राबवण्यात आला। यामध्ये परिसरातील महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत सहभाग नोंदवला। यावेळी बोलताना कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या तृप्ती देसाई म्हणाल्या, विधवा महिलांसाठी हळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करणे हे एक परिवर्तनाचे आणि क्रांतिकारक असे पुढचे पाऊल आहे। हळदी कुंकवाच्या कार्यक्रमात महिलांमध्ये भेदभाव नसायला हवा। सौभाग्यवती तसेच विधवा महिलांना देखील हळदी कुंकवाचा मान दिला गेला पाहिजे असे प्रतिपादन महिला सामाजिक कार्यकर्त्या देसाई यांनी केले। यावेळी कार्यक्रमास प्रमुख पाहुण्या सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई, माजी नगरसेविका रुपाली धाडवे, मृणालिनी वाणी, गौरी वनारसे, रुपाली बिब्वे आदी मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमाचे आभार आयोजक, लेखक आणि दिग्दर्शक आशिष जैन, स्नेहल दिवटे यांनी केले, तर रोहिणी मानकर यांनी आभार मानले। एसपीडी एंटरटेनमेंटच्या माध्यमातून आशिष जैन, स्नेहल दिवटे, रोहिणी मानकर यांच्या माध्यमातून आज हळदी कुंकवाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता आणि हळदी कुंकवाचा कार्यक्रम करत असताना कुठल्याही महिलांमध्ये भेदभाव न करता त्या सौभाग्यवती महिला असतील, विधवा महिला असतील, या सर्व महिलांना जो आहे तो हळदी कुंकवाचा मान सन्मान मिळावा यासाठी त्यांनी पुढाकार घेतला। तर इथे अनेक महिला आलेल्या होत्या, त्या महिलांनासुद्धा वेगवेगळे गेम्स खेळता आले, त्याच्यामधून अनेक जणांना गिफ्ट्स जे आहेत ते मिळालेले आहेत आणि खूप चांगल्या पद्धतीचं जे नियोजन आहे ते या तिघांनी या कार्यक्रमाचं केलेलं होतं। दंताळे ज्वेलर्स यांच्या माध्यमातून सुद्धा अनेक गिफ्ट्स जे आहेत ते इथे महिलांना देण्यात आले। त्यामुळे अशा पद्धतीचे परिवर्तनात्मक सर्व महिलांना किंवा सर्वसमावेशक ज्या कार्यक्रम आहेत ते सगळ्या महिलांना घेऊन करणं हे परिवर्तनाचं लक्षण आहे आणि म्हणूनच हे क्रांतिकारक पाऊल या एसपीडी एंटरटेनमेंटच्या माध्यमातून घेण्यात आलं आहे। त्यांच्या या पुढील कार्याला, त्यांच्या या नवीन ऑफिसला सुद्धा मी मनापासून शुभेच्छा देते। आज एसपीडी एंटरटेनच्या माध्यमातून विधवा महिलांसाठी जो हळदी कुंकवाचा कार्यक्रम आयोजित केला होता, तर त्यासाठी आमच्या मार्गदर्शिका तृप्तीताई देसाई, तसेच मृणालिनीताई वाणी, रुपालीताई बिब्वे आणि मी या सगळ्यांना आम्हाला आमंत्रित केलं, त्याबद्दल एसपीडी एंटरटेनमेंटचे खूप खूप धन्यवाद। आणि या कार्यक्रमाचे आयोजक आशिष जैन सर, रोहिणीताई मानकर, स्नेहलताई दिवटे यांनी खूप चांगला असा हा उपक्रम घेतला आणि समाजामध्ये ज्या प्रवाहामध्ये विधवा महिलांना आणलं त्यासाठी त्यांचं खूप खूप अभिनंदन करते आणि एसपीडी एंटरटेनमेंटला मी खूप मनापासून शुभेच्छा देते। धन्यवाद। एसपीडी एंटरटेनमेंट प्रकाश जैन सर आणि त्यांनी त्यांच्या या माध्यमातून आम्हा महिलांसाठी सगळ्यांसाठी आणि त्याचबरोबर त्यांनी आज एक आगळा वेगळा कार्यक्रम जो घेतलेला आहे की विधवा महिलांचा सन्मान, पहिले त्यांना हळदी कुंकू, त्यांना तिळगुळ, हा एक खूप सुंदर उपक्रम त्यांनी महिलांसाठी जो घेतलेला आहे त्यांना मी त्याबद्दल शुभेच्छा देते आणि त्यांच्या या एसपीडी एंटरटेनमेंटला पण शुभेच्छा देते। आणि त्यांनी महिलांसाठी मला असं सांगायचं की आत्ताच ताईंनी एक सांगितलं की एक महिला जी स्वतःच्या पायावर उभी राहिली आहे गेले 30 वर्ष आणि त्यांच्याकरता ते आत्ताच त्यांनी सांगितलं की ते त्यांच्यावर फिल्म करणार आहे, म्हणजे महिलांचा हाच सन्मान त्यांनी कायम असाच ठेवावा। त्यांच्या या एसपीडी एंटरटेनमेंटला मी शुभेच्छा देते आणि माझे 2 शब्द संपवते। धन्यवाद। नमस्कार, मी गौरी वनारसे, महिला संबळवादक। आज आशिष सर, रोहिणीताई आणि स्नेहलताई यांनी आज हळदी कुंकवाच्या कार्यक्रमासाठी खास त्यांच्या ऑफिसवरती भेट देण्यासाठी बोलवलं आणि जो महिलांचा मान सन्मान केला त्याबद्दल खरंच सर, रोहिणीताई आणि स्नेहलताई तुमचं मनापासून खूप खूप धन्यवाद आणि तुमच्या पुढच्या सगळ्या वाटचालींसाठी खूप साऱ्या शुभेच्छा।